नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? बघा, एक भागीदारीवरील प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो. प्रश्न काय म्हणतो आपण पाहूया. भागीदारीच्या व्यवसायात गणेशचे 4,000 रुपये 12 महिने, रमेशचे 5,000 रुपये 8 महिने आणि सुरेशचे 6,000 रुपये 4 महिने होते. तर वर्षाअखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती असेल? मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. भागीदारीमध्ये काय असतं माहिती आहे का? 2 किंवा 3 व्यक्ती जर भागीदार असतील, त्यांचं जर तुम्हाला नफ्याचं गुणोत्तर विचारलं तरी फक्त 2 गोष्टीवर अवलंबून असतं बरं का. ते म्हणजे काय? त्यांनी व्यवसायाला दिलेला कालावधी आणि त्या व्यवसायात गुंतवलेलं भांडवल यांचा गुणाकाराचे प्रमाण एवढं असतं बस. मी इथं काय करायचं बघा, तिन्ही व्यक्तीचं आपण त्यांचं भांडवल आणि कालावधी लिहून घेऊया पद्धतशीर. मग काय आहे, पहिलं कोण आहे रे? गणेश आहे. मग मला सांगा, गणेशनी आपले 4,000 रुपये गुंतवलेले आहेत किती महिन्यासाठी रे? 12 महिन्यासाठी. ओके, हे गणेश झालं. नंतर काय? रमेश आहे. मग रमेशनी किती पैसे गुंतवलेत? 5,000 रुपये गुंतवलेत. किती महिन्यासाठी गुंतवलेत रे? 8 महिन्यासाठी गुंतवलेत. ओके, 3 नंबरचा व्यक्ती आहे आपला, तो म्हणजे सुरेश. आता काय केलंय, सुरेशनी सुद्धा 6,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि हे किती महिन्यासाठी गुंतवलेत रे? 4 महिन्यासाठी. ओके, बघा मित्रांनो, गणेश, रमेश, सुरेश यांचं भांडवल गुणिले कालावधी, भांडवल गुणिले कालावधी, भांडवल गुणिले कालावधी. आता यांचं जे काही प्रमाण येतं, यांची काटाकाटी करून हे आपलं नफ्याचं प्रमाण असतं. ओके, मग काय करायचं रे? हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले. नंतर ना 4 1 4, 4 2 8 आणि हे 4 त्रिक 12. मग आता काय शिल्लक राहिलं? हे इकडे 4 त्रिक 12, जसे हे 5 2 10, जसे 6 1 6. आता 12 जसे 10 जसे 6, याला सुद्धा 2 भाग जातो. मग इथं लिहायचं बे सक 12, बे पंचे 10 आणि बे त्रिक 6. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 6 जसे 5 जसे 3, जे की पर्याय क्रमांक आपलं 1 आहे. ऐकाने